आजच्या गोष्टीचं नाव आहे शेवटचा दिवा। ही जबाबदारीची एक गोष्ट आहे। जबाबदारी माहिती आहे ना? जबाबदारी म्हणजे काय? आपल्याला ठरवून दिलेलं काम, प्रत्येकाला एक काम ठरवून दिलेलं आहे। ते काम आपण आपल्या पद्धतीनं नव्हे तर त्या कामाच्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे। तर एक समुद्र किनारा होता। समुद्र माहिती आहे? कोणी कोणी पाहिला समुद्र? छान। समुद्र किनारा होता आणि तुम्हाला माहिती आहे समुद्रात जेव्हा आपण पाहतो तेव्हा क्षितिज दिसते आपल्याला, फक्त बाकी इतर झाडं झुडपं दिसत नाही। क्षितिज म्हणजे काय? तर क्षितिज म्हणजे जेथे आभाळ आपल्याला टेकल्यासारखं वाटते, दिसते ना आपल्याला, असं वाटतं की असं आभाळ टेकलेलं आहे की काय। जिथे आपल्याला आभाळ टेकल्यासारखं वाटते त्याला क्षितिज म्हणतात। तर त्या समुद्रामध्ये असं दूरपर्यंत क्षितिज दिसते फक्त आपल्याला, परंतु जर तिकडनं जहाज आलं तर सगळ्यात सुरुवातीला काय दिसते? त्या जहाजाचं शीट दिसते, म्हणजे उभं केलेलं। तर त्या समुद्र किनाऱ्यावर एक दीपगृह होतं। दीपगृह म्हणजे काय? जहाजाला येण्यासाठी उंच असायचं दीपगृह, अशी उंच इमारत, आणि त्या उंच इमारतीवर तेलाचा खूप मोठा दिवा लावला जायचा। कशासाठी? जेव्हा समुद्रातील जहाज आहेत त्यांना किनारा दुरूनच दिसायसाठी, किंवा कुणीकडे किनारा आहे आणि त्या दीपगृहाकडे, त्या दिव्याकडे जर गेले जहाज त्या दिशेने तर काही धोका नसायचा। मग असा एक दीपगृह होता आणि त्या दीपगृहावर एक व्यक्ती नेमून दिलेला होता। त्याने रोज दिवा लावायचा। कुठे? त्या दीपगृहावर वर। मग एक दिवस एक म्हातारी आजी आली। तिने म्हटलं की माझ्या घरात तेलच नाही रे बाबा, मला थोडंसं तेल दे बरं। त्याने तेल तिला दिलं। पहिल्यांदाच तेल कमी राहिलं होतं, एकाच दिवसाचं शिल्लक राहिलं होतं। लगेच दुसरा एक व्यापारी आला, मला की नाही थोडंसं तेल मला उसनं दे, मला तेल विक्रीसाठी कमी पडलं, त्याला पण दिलं। त्याच्यानंतर असंच अजून एक दोन जण आले, त्यांनासुद्धा थोडं थोडं त्याने तेल दिलं। मग संध्याकाळ झाली। संध्याकाळ झाल्याच्या नंतर तो दिवा पेटवायला गेला तर दिव्यासाठी तेलच शिल्लक नाही। दिव्यासाठी तेल शिल्लक होतं का? नाही। आणि मग त्याला सांगितलं गेलं, मग तेल शिल्लक नसल्यामुळे त्यानं काय केलं? दिवा लावला नाही। त्याला असं वाटलं की एखाद्या दिवशी दिवा न लावल्यानं काय होईल? लगेच त्याच दिवशी काय झालं माहिती आहे? त्याच दिवशी धुकं पडलं, खूप धुकं पडलं। आणि धुकं पडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बातमी आली की 3 जहाज दिशा भटकल्यामुळे खडकाला ताडले आणि त्या व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्या जहाजातील काही माणसं मृत्युमुखी पडले। मग लोक जमा झाले। त्या दीपगृह जो दिवा लावत होता त्या व्यक्तीला बोलावलं, का रे बाबा, तू इतक्या वर्षाचा दिवा लावतो, इतक्या वर्ष झाले तू काम करतो, तू एवढा अनुभवी असूनसुद्धा तू कसा चुकलास? तू दिवा का नाही लावला? मग त्याने ते सगळी गोष्ट सांगितली। दोघा तिघाला मी तेल दिलं आणि त्याच्यामुळे काय झालं, माझ्याकडे दिवा लावण्यासाठी तेल नव्हतं। मग एका जणाने म्हटलं की बाबा तुझं काम काय होतं रे? त्याचं काम काय होतं? पहिलं दिवा लावणे। त्याचं काम काय होतं? रोज दिवा लावणे। त्याला एका माणसाने सांगितलं, तुझं काम काय होतं? दिवा लावायचं। तुझं काम इतरांना मदत करायचं होतं का? नाही। तुझं इतरांना मदत करणं वाईट आहे का? अजिबात नाही। दुसऱ्यांना मदत करणे वाईट नाही, परंतु स्वतःचं कर्तव्य पूर्ण करणे त्या मदत करण्यापेक्षा कसं आहे, मोठं काम आहे। मदत करणे चुकीचं आहे का? मदत करणे चांगलंच आहे, परंतु स्वतःचं कर्तव्य विसरून दुसऱ्यांना मदत करणे मात्र चुकीचं आहे। म्हणून स्वतःचं कर्तव्य करून झाल्याच्या नंतर मदत केली तर ती श्रेष्ठ असते। जर इथे त्यांना मदत करण्याऐवजी जर समजा आपलं स्वतःचं काम नीट केलं असतं
तर ते 3 जहाजं खडकावर आदळले असते का? त्या धुक्यामध्ये त्या 3 जहाजाला दिवा दिसला असता की तिथे दिवा लावलेला आहे आणि त्या दिव्याच्या दिशेने ते जहाज आले असते. मग त्या दिवसापासून त्या व्यक्तीने काय ठरवलं माहिती आहे? ज्या कामासाठी मी जन्मलो ते काम पूर्ण झाल्यावरच मी इतरांना मदत करेन. आता त्याचं जे काम होतं ते सुद्धा इतरांना मदत करायचंच काम होतं की नाही? म्हणजे रोज दिवा लावणे आणि त्या दिव्याला पाहून ते जहाजं समुद्रामधून येत होते त्या दिव्याच्या दिशेने, ते सुद्धा काय आहे? मदतच आहे ना एक. मग कुठलंही काम मदत ही चांगलीच आहे, परंतु त्या मदतीपेक्षा स्वतःचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडणे हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे. आता तुमचं सगळ्यात पहिले कर्तव्य काय आहे? तुमचं कर्तव्य बघा, प्रत्येकाला आपण सगळ्यात पहिल्यांदा गोष्टीची सुरुवात केली होती तेव्हा भाकरीपुरतं काम ही एक गोष्ट केली होती. भाकरीपुरतं काम ही पहिली गोष्ट सांगितली होती आपण. मग प्रत्येकाला एक काम दिलेलं आहे. प्रत्येकाला आम्हाला काम दिलं शिकवायचं, तुम्हाला काम दिलं शिकायचं, तुमच्या बाबाला, तुमच्या आईला, प्रत्येकाला, मुंगीला सुद्धा काम आहे. प्रत्येकाला नेमून दिलेलं काम करणे हे प्रत्येकाचं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट, कुठलीही मदत करण्याआधी आपण आपलं कर्तव्य करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर शाळेत येऊन इतरांना मदतच करत बसले आणि शिकलेच नाही, त्याला काय अर्थ आहे का? म्हणून पहिल्यांदा तुमचं काम काय आहे? शिकणे, अभ्यास करणे, सरांनी मॅडमनी सांगितलेल्या गोष्टी करणे, आणि त्याच्यानंतर इतर वेळ उरला तर तुम्ही इतरांना मदत केली तर उत्तम. परंतु शिकणे, अभ्यास स्वतःचा सोडून इतरांना फक्त मदतच करत बसणे ही चांगली गोष्ट आहे का? नाही. म्हणून आपण मदत करण्याआधी आपलं कर्तव्य केलं पाहिजे. कर्तव्य म्हणजे काय? आपल्याला ठरवून दिलेलं काम केलं पाहिजे.